ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा शहरामधील संत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिर प्रांगणामध्ये 15 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। हिंदू संमेलन समितीच्या वतीनं याबाबत माहिती देण्यात आली। संमेलनामध्ये श्री क्षेत्र सरलाबेटचे महंत रामगिरीजी महाराज मार्गदर्शन करणार आहेत। समाजामधील जातीभेद विसरून हिंदू परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं हे संमेलन आयोजित करण्यात आलंय। संमेलनापूर्वी संध्याकाळी 4 वाजता कालिका माता मंदिर कालकाई चौक इथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। ती संत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिर प्रांगणामध्ये येऊन सभेमध्ये परिवर्तित होणार आहे। कार्यक्रमासाठी महंत भूषण महाराज महाफळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। नाशिक विभागाचे बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घोरटे यांचं देखील मार्गदर्शन होणार आहे। संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन हिंदू संमेलन समितीच्या वतीनं करण्यात आलंय। जय श्रीराम। येत्या 15 तारखेला आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये हिंदू संमेलन समितीने विराट असं हिंदू संमेलन आयोजित केलेलं आहे। हे हिंदू संमेलन आपसातील जातीभेद विसरून हिंदू परंपरा, संस्कृती आणि मूल्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे ह्या उदात्त हेतूने देशभक्त व आदर्श नागरिक घडवून भारत मातेला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाण्यासाठी ह्या विराट अशा भव्य हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचा उद्देश आपण आता सांगितल्या पद्धतीने अतिशय उदात्त हा उद्देश आहे। यासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोदावरी धामचे सरलाबेटचे मठाधिपती हबप महंत रामगिरीजी महाराज उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करण्यासाठी। तसेच हबप भूषण महाराज महापुरुष हे आपल्याला प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत। आणि आपल्याला नाशिक विभाग बौद्ध प्रमुख राष्ट्रीय सेवा संघाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री कृष्णाजी घरोटे हे उपस्थित राहणार आहेत। या दिवशी 15 तारखेला सायंकाळी 4 ते 5:30च्या दरम्यान भव्य अशी शोभायात्रा होणार आहे। शोभायात्रेचं ठिकाण कालिका माता मंदिर काळकाई चौकापासून ही शोभायात्रा संत शेख मोहम्मद शनी चौका मार्गे संत शेख मोहम्मद महाराज या ठिकाणी येणार आहे। यामध्ये पारंपरिक वाद्य, टाळ, मृदुंग, ऐतिहासिक वेशभूषा आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक होणार आहेत। त्यामुळे मी समस्त हिंदू बंधू आणि भगिनींना, श्रीगोंदा तालुक्यातील सर्वांना नम्र असं आवाहन करते की आपण सर्वांनी या संमेलनासाठी मोठ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे। आपल्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे। महिला भगिनींना विशेषतः मी सांगेल की आपण हे आपल्या हिंदू पारंपरिक वेशभूषेमध्ये या भव्य शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे। जय श्रीराम। नमस्कार। दिनांक 15 मार्च 2026 रोजी श्रीगोंदा येथे विराट हिंदू संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। या हिंदू संमेलनामध्ये सर्व जातीपातीच्या समाजानं उपस्थित राहावं, सर्व समाजाचं एकजूट व्हावी, सर्व समाजाला आपला भारत मातेची सेवा करण्याची संधी मिळावी। आपल्या जो देशाची सेवा करताना जे आपल्या देशासमोर जे आव्हानं आहेत, या आव्हानांचं माहिती व्हावी यासाठी हे हिंदू संमेलन आहे। या ठिकाणी राष्ट्रीय संघाला 100 वर्ष होत असल्याने शताब्दी वर्षानिमित्त हे सर्व समाजाच्या वतीने हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपण मोठ्या संख्येने या संमेलनामध्ये उपस्थित राहावं। आज समाजासमोरचे आव्हानांमध्ये आपल्याला कुटुंब प्रबोधनासारखा विषय आहे, पर्यावरण गतिविधी आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, त्यानंतर नागरिक शिष्टाचार, सोबत असे जे विषय आहेत या विषयांवरती आपल्याला या हिंदू संमेलनामध्ये मार्गदर्शन होणार आहे। तरी आपण मोठ्या संख्येने संमेलनाला उपस्थित राहावे असं आपल्याला सर्वांच्या वतीने विनंती करणार। रामकृष्ण आहे। या ठिकाणी दिनांक 15/3/2026 या दिवशी विराट हिंदू संमेलनाचं आयोजन संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये केलेलं आहे। वास्तविक पाहता विराट हिंदू संमेलन, हिंदू हा शब्द असं संकोचित या अर्थाने नाही, कारण हिंदू कोणाला म्हटलं जातं, जे हिंदूंचं स्थान आहे त्याला हिंदू म्हटलं जातं आणि तेच हिंदूंचं स्थान म्हणजे हिंदुस्थान आहे। भारत मातेला हिंदुस्थान म्हणूनही ओळखलं जातं। हिंदुस्थान म्हणजे हिंदू राहण्याचे ठिकाण, हिंदू राहण्याची जागा। कुठल्याही जाती जमातीला असं वेगळं न संकोचित करता सर्व जाती जमाती हिंदूच आहेत या भावाने एकत्रित आलं तर विराट असं हा हिंदू संमेलन होत आहे।
सर्व जातीपाती विसरून आम्ही हिंदू आहोत, आम्ही भारतीय आहोत याचा अभिमान जागा करून सर्वांनी या हिंदू संमेलनाला यावं असं आवाहन करतो आणि थांबतो. रामकृष्ण. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.